नमस्कार मित्रांनो. धर्मादाय आयुक्तालय डिपार्टमेंट अंतर्गत 2025 मध्ये जाहिरात आली. ते बघा, विधी सहाय्यक, लघुलेखक, निरीक्षक व वरिष्ठ लिपिक या पदासाठी. तर एकूण जागा होत्या 179. तर मित्रांनो, ऑनलाईन पद्धतीने एक्झाम झालेले बघू शकता तुम्ही. 4 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबरच्या दरम्यान ऑनलाईन पद्धतीने एक्झाम झालेले आणि फर्स्ट आणि सेकंड आन्सर की आलेले मित्रांनो. आता आपण वाट बघतोय की गुणवत्ता कधी जाहीर होईल, निकाल कधी लागेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे मित्रांनो, गुणवत्ता कधी लागणार आहे आणि निकाल कधी जाहीर होईल. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. बघू शकता, द ऑफिस ऑफ चॅरिटी कमिशनर्स महाराष्ट्र, म्हणजेच धर्मदाय आयुक्त भरती 2025. तर बघू शकता, पदाचं नाव विधी सहाय्यक 3 पदे, लघुलेखक उच्च श्रेणी 2 आणि 22, आणि निरीक्षक पदासाठी बघू शकता 121, आणि वरिष्ठ लिपिक पदासाठी बघू शकता 31 जागा. तर अशा एकूण 179 जागेसाठी ही जाहिरात आली होती मित्रांनो. तर आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे बघा, आन्सर की कधी आली होती, एक्झाम झाली होती बघा 4 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबरच्या दरम्यान. 4 नोव्हेंबर ते 12 नोव्हेंबरच्या दरम्यान एक्झाम झालेली मित्रांनो. तर बघू शकता, फर्स्ट आन्सर की कधी आलेले, 17 नोव्हेंबर 2025ला फर्स्ट आन्सर की आलेले मित्रांनो. आणि सेकंड आन्सर की बघू शकता 23 डिसेंबर 2025ला, म्हणजे फायनल आन्सर की आलेले मित्रांनो. तर आता गुणवत्ता कधी जाहीर होईल, निकाल कधी लागणार आहे, सर्वात महत्त्वाचा पॉईंट मित्रांनो. तर बघू शकता 23 डिसेंबरला फायनल आन्सर की जाहीर झालेले आहे मित्रांनो. तर अपेक्षा आहे की गुणवत्ता कधी लागणार. तर बघू शकता मित्रांनो, गुणवत्ता कधी लागणार आहे, सर्वात महत्त्वाचा पॉईंट. तर बघू शकता मित्रांनो, गुणवत्ता शक्यता आहे बघा 29, 30, 31 डिसेंबरला लागण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो. डिसेंबर बघू शकता 29, 30, 31च्या दरम्यान गुणवत्ता जाहीर होऊ शकते मित्रांनो. ही अपडेट आलेले आहे. शक्यता जास्त चान्सेस आहे, कारण की आचारसंहितामुळे थोडासा रिझल्ट फायनल आन्सर की येण्यासाठी उशीर झालेला होता. पण ह्या तारखेच्या दरम्यान 31 डिसेंबरच्या अगोदर गुणवत्ता जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. तर ज्या कॅन्डिडेटला चांगला स्कोर येतोय त्यांनी सर्व डॉक्युमेंट काढून घ्या. तर निवड पद्धत बघू शकता मित्रांनो. तुम्हाला अगोदर गुणवत्ता जाहीर होईल. गुणवत्ता जाहीर केल्यानंतर अंतिम निवड यादी जाहीर केली जाते मित्रांनो. तर आता गुणवत्ता जाहीर करण्यात येणार आहे. तर तुम्ही खाली बघू शकता, उमेदवाराची निवड गुणवत्तेच्या आधारे केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव करण्यासाठी उमेदवाराने एकूण गुणाच्या किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. बघू शकता मित्रांनो, कमीत कमी तुम्हाला 45% गुण आवश्यक आहे. म्हणजे बघा, 200 मार्कपैकी तुम्हाला कमीत कमी 90 मार्क पडणं आवश्यक आहे. 90 मार्क पाहिजे मित्रांनो. बघू शकता तुम्ही, 200 मार्कपैकी कमीत कमी 90 मार्क पडलेच पाहिजे. तरच तुमचं गुणवत्ता यादीत नाव येईल मित्रांनो. आणि तुम्हाला रिझल्ट कुठे चेक करायचं बघू शकता, cdn.dgalm.com ह्या साईटवरती तुम्ही व्हिजिट करू शकता, निकाल चेक करू शकता मित्रांनो. तर गुणवत्ता लवकरच जाहीर होईल मित्रांनो. 29, 30, 31 डिसेंबरच्या आसपास गुणवत्ता जाहीर होऊ शकते, अशी अपडेट आलेले. जर 31 डिसेंबरच्या अगोदर गुणवत्ता जाहीर झाली नाही, तर 15 जानेवारी नंतर जाहीर होईल मित्रांनो गुणवत्ता. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.